नमस्कार, मी अमोल पाटील। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एका नवीन ऑफलाइन बॅचच्या संदर्भात माहिती घ्यायची आहे। रिसेंटली आपले मे महिन्यामध्ये बीकॉम असेल, बीएससी असेल, ॲग्रिकल्चर असेल, या सगळ्या इयर्सच्या ग्रॅज्युएशनच्या एक्झाम संपलेल्या आहेत, म्हणजे विद्यापीठाच्या आपल्या परीक्षा संपलेल्या आहेत। त्यानंतर आता IBPSचं कॅलेंडर ऑलरेडी पब्लिश जे झालेलं होतं, ज्याचा शेड्यूल 27 जुलैपासून होता। RRB PO आणि पुढे IBPS PO SO ह्या पद्धतीच्या एक्झाम सोबत आपण ऑगस्ट महिन्यामध्ये SBI PO आणि क्लरिकलची पुन्हा एक्झाम एक्सपेक्टेड आहे असं सांगितलेलं आहे। सोबत आपल्याला हेही माहिती आहे की IBPSच्या कॅलेंडरमध्ये मे बी चेंजेस होऊ शकतात आणि ते चेंजेस जर झाले तर ऑगस्ट महिन्यामध्ये आपली IBPS AFOची आणि IBPS POची परीक्षा होऊ शकते। तसं जर का झालं तर आपल्या तयारीसाठी वेळ मे बी कमी असू शकतो। रिझन नोव्हेंबरमध्ये होणारी IBPS SOची परीक्षा जर ऑगस्टमध्ये होणार असेल, इन केस जर कॅलेंडर बदललं तर त्या केसमध्ये आपल्याला प्रिपरेशन हे आत्तापासून स्टार्ट करावं लागेल। तर बिलकुल तेजस 7 ही आपली ऑफलाईन बॅच छत्रपती संभाजीनगर येथे 5 मे रोजी स्टार्ट झालेली होती। त्या बॅच नंतर आता आपली नवीन बॅच तेजस 8.0 कंप्लीट ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे संकल्प एज्युकेशनला स्टार्ट होणार आहे। नेमका आता कंप्लीट ऑफलाइन बॅच बँक भरती परीक्षा असतील, IBPSची तयारी आहे, RBI, SBI, RRB, AFO, इन्शुरन्स, MBA CT या सगळ्या एक्झामसाठी ही कंबाईन बॅच आहे। या सगळ्या एक्झामचं प्रिपरेशन आपलं या बॅचमधून होणार आहे। आता यापैकी आपले डाऊट असतील की बॅच कधीपासून सुरू होणार आहे, फॅकल्टी कोणत्या असणार आहेत बॅचमध्ये, त्यानंतर स्टडी मटेरियल कोणते असणार आहेत, सोबत आपल्याला वेगळ्या काही सुविधा अवेलेबल आहेत का, फी स्ट्रक्चर काय असेल, या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे। सर्वप्रथम व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायचा आहे। ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवायचा आहे। पुढे येत असताना आपण बघू व्हिडिओमध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी काय काय सांगितल्यात। तर पहिली सगळ्यात महत्त्वाची अनाउन्समेंट ही की तेजस 8.0 ही कंप्लीट ऑफलाईन बॅच आपली बँक एक्झामच्या तयारीसाठी स्टार्ट होते 2 जून 2025 पासून, ज्याचा वेळ आहे दुपारी 12:30 पासून 5:30 पर्यंत। या वेळेमध्ये आपल्याला कंप्लीट पहिले 2 जून पासून 3, 4, 5 असे कंटिन्यू 4 दिवस विदाउट ॲडमिशन फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला डेमो लेक्चर अवेलेबल आहेत का, तर बिलकुल अवेलेबल आहेत। हे 4 दिवस आपण डेमो लेक्चर करू शकता, त्यानंतर आपण ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करू शकता। पुढे येत असताना बॅचच्या संदर्भात अजून डिटेल इन्फॉर्मेशन्स आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बॅच प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू या सगळ्या गोष्टी कंबाईनमध्ये कव्हर करेल। असं कधीही होणार नाही की तुम्हाला प्रीचं आम्ही शिकवलेलं आहे आणि आता मेन्सची वेगळी बॅच आणून त्याचं काहीतरी पेड व्हर्जन आणलेलं आहे। ह्या पद्धतीनं न करता बँकिंगसाठी जेवढेही टॉपिक आहेत, ज्या विषयासाठी आपण बँकिंगचे प्रिपरेशन करतो, ज्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, लॉजिकल रिझनिंग आहे आणि इंग्लिश विषय आहेत, या तिन्ही विषयाचा जर सिलेबस बघितला तर शिकवत असतानाच बॅचमध्ये आपल्याला प्री, इझी लेवल, मॉडरेट आणि डिफिकल्ट लेवल जर बघितलं तर मेन्ससाठी हे आपण कन्सिडर करू शकतो। तर एका टॉपिकसाठी जर शिकवायचं असेल तर बेसिक, इझी, मॉडरेट, डिफिकल्ट या सगळ्या लेवलचे जर एकदा आपले क्वेश्चन जर तयार झाले तर वेगळी मेन्सची बॅच आपल्याला घेण्याची गरज पडणार नाही। वेगळ्या मेन्सच्या बॅचची त्याला गरजही नाही आहे, कारण की एकाच बॅचमध्ये आपली सगळी प्रिपरेशनचा पार्ट याच्यापासून झालेला असेल, त्यामुळे वेगळं कुठलंही प्रिपरेशन करण्याची गरज नाही। फक्त मेन्समध्ये आपल्याला जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस, इन्शुरन्स असेल तर इन्शुरन्स अवेअरनेस हा पार्ट करावा लागतो। त्यामुळे प्री प्लस मेन्स आणि इंटरव्ह्यूची तयारी या सगळ्या बॅचमध्ये याच्यात होणार आहे। सोबत ॲग्रिकल्चर विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे, जर कॅलेंडर आपलं लवकर येणार असेल तर, आणि नोव्हेंबरमध्ये जरी आपली एक्झाम असेल तर त्याच्या 2-3 महिने अगोदर प्रिपरेशन आपण स्टार्ट केलं तर नक्की त्याचा फायदा होणार आहे। तर ही बॅच IBPS AFO सहित AFOचे याच्यामध्ये वेगळे लेक्चर असतील, अदर दॅन क्वांट, रिझनिंग, इंग्लिश या सगळ्या विषयांना सोडून AFOची एक वेगळी बॅच प्रशांत डोले सर आणि सतीश सर हे डेली बेसिसवर घेतील। त्यामध्ये पूर्ण ॲग्रिकल्चरचा पार्ट, ज्याचं तुम्हाला AFO असेल, नाबार्ड असेल, इफ्को असेल, सेंट्रल वेअरहाऊस असेल, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, या सगळ्या एक्झाममध्ये याचा फायदा होणार आहे। बाकी इतर सुविधा तुम्हाला इथं इमेजमध्ये दिसत आहेत की आपल्याला रीडिंग रूम असेल, मुलांची आणि मुलींची सेपरेट, त्यानंतर आपल्याला ग्रुप ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला प्रत्येक विषयाची डाऊट क्लिअरिंग असेल। इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनच्या बाबतीत ऑलरेडी सांगितलं आहे की इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन हे
तुमचं सिलेक्शन होईपर्यंत ऑफलाईन बॅचला ॲडमिशन आहे तुमचं किंवा ऑनलाईन संकल्पच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर आपलं ॲडमिशन असेल तर टिल सिलेक्शन तुमच्या इंटरव्ह्यूची जिम्मेदारी आमची असेल, त्याच्यासाठी वेगळे पैसे भरण्याची गरज नाही. पुढे डाऊट क्लिअरिंग सेशनच्या बाबतीत ऑलरेडी सांगितले, प्रत्येक विषयाचा डाऊट क्लिअरिंग फॅकल्टी तिथं असेल. एक्झाम ओरिएंटेड स्टडी मटेरियल, आता हे स्टडी मटेरियल कोणतं असेल हे अगोदर मी तुम्हाला स्टडी मटेरियलच्या बाबतीत सांगून देतो. तर यापैकी आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, स्टॅटिक GK असेल, बँकिंग अवेअरनेस असेल, या सगळ्या विषयाचे आणि ॲग्रिकल्चरचे हे जर तुम्ही बघितले इकडे तर व्हॉल्यूम 1, व्हॉल्यूम 2, व्हॉल्यूम 3 असे बुक्सला नावं दिलेले आहेत. हा टोटल 10 बुक्सचा सेट आहे. हा कंप्लीट 10 बुक्सचा सेट तुम्हाला या बॅचमध्ये भेटणार आहे. सोबत क्लासची बॅग असेल आणि ॲग्रिकल्चरच्या नोट्स असतील. तर हे स्टडी मटेरियल एकदम अपडेटेड आहे. 2025च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये लास्ट अपडेट केलेलं मटेरियल आहे. तर यामध्ये भेटणारे सगळे क्वेश्चन लेटेस्ट एक्झाम पॅटर्नलाच डिपेंड असतील. पुढे वीकली ॲग्रिकल्चर टेस्ट सोबत ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये वीकली क्वांट, रिझनिंग, इंग्लिशची झालेल्या टॉपिकवरची टेस्ट आपली ही आठवड्याला होईल. डेली काउन्सिलिंगसाठी तुम्हाला आपलं संकल्प एज्युकेशनचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर फॅकल्टीच्या नावासहित मोबाईल नंबरसहित तुम्हाला डेली काउन्सिलिंगचा टायमिंग दिला जातो. त्या टायमिंगला त्या फॅकल्टी आपल्याला डाऊट क्लिअरिंग आणि काउन्सिलिंगसाठी अवेलेबल असतात. त्यानंतर बॅच ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे 2 जून 2025 पासून स्टार्ट होते दुपारी 12:30 ते 5:30 या वेळेमध्ये. 2 जून ते 5 जून आपल्याला या बॅचमध्ये बिलकुल 4 दिवसासाठी फ्री डेमो लेक्चर करता येतील. सोबत फॅकल्टीज या संकल्प एज्युकेशनच्या आत्तापर्यंतच्या ज्या बेस्ट फॅकल्टीज महाराष्ट्रातल्या टॉप एज्युकेटर्सपैकी ह्या सगळ्या टॉप एज्युकेटर्स आपल्या या बॅचमध्ये आपल्याला भेटणार आहेत. ज्यामध्ये आकाश सर असतील, अमित सर असतील, शरद सर असतील, मी आहे, क्षितिज भालेराव सर आहेत, प्रशांत डोले सर आणि सतीश सर हे ॲग्रिकल्चरसाठी असतील, आतिश सर GA साठी आणि निखिल डांगे सर पुन्हा एकदा GA इंटरव्ह्यू आणि तुमचे संडे टू संडे मेगा सेशन यासाठी त्यांचे वेगळे यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर अवेलेबल असतील. अदर दॅन अजून काही डाऊट असतील तर आपल्याला याच्यावर काही मोबाईल नंबर पण दिलेत आणि काही डाऊट पण आपल्याला दिलेले आहेत की त्या बॅचमध्ये काय गोष्टी होणार आहेत ते तुम्हाला डिटेलमध्ये काही डाऊट्समधून क्लिअर होईल. फर्स्ट की सर चालू होणारी बॅच बेसिकपासून स्टार्ट होईल का? तर बिलकुल बॅचची सुरुवात ही ॲडिशन सबट्रॅक्शन गणित विषयाचा जर पार्ट आपण बघितला तर ॲडिशन सबट्रॅक्शन बेरीज वजाबाकी, त्यानंतर मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, त्यानंतर स्क्वेअर रूट, क्यूब रूट, पाडे टेबल्स जे असतील तिथून स्टार्ट होऊन हळूहळू पहिले 10 दिवस आपलं बेसिक क्लिअर केल्या जाते, रिव्हिजन केल्या जाते आणि त्यानंतर ॲक्च्युअल टॉपिकला हात लावला जातो. म्हणजेच सगळं बेसिकपासून प्रिपरेशन होईल. इंग्लिश विषयाचं बिलकुल ग्रामर हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. इंग्लिश विषयाचं ग्रामर आल्याशिवाय आपल्याला पुढं वाचत असताना गोष्टी क्लिअर होत नाहीत. त्यामुळे त्या ग्रामरपासून ते टिल मेन्स एक्झामपर्यंत जेही आपल्याला लागणार आहे ते क्षितिज भालेराव सर घेतील. ॲग्री विषयाची तयारी याच बॅचमध्ये होईल का आणि याच फीसमध्ये होईल का? तर बिलकुल ॲग्री विषयाची तयारी ही क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA सोबतच आपल्याला संध्याकाळच्या वेळेमध्ये 5:30 ते 7:30 या वेळेमध्ये प्रशांत ढोले सर आणि सतीश जगताप सर ह्या दोन्ही फॅकल्टी आपल्याला डेडिकेटेड ॲग्रिकल्चरसाठी असतील. त्या पद्धतीनं तुमचं ॲग्रीचं प्रिपरेशन याच बॅचमध्ये होईल. इंटरव्ह्यू प्रिपरेशनच्या बाबतीत ऑलरेडी मी बोललेलं आहे की इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन तुमचं टिल सिलेक्शन तुम्हाला जॉब लागेपर्यंत फ्री ऑफ कॉस्ट त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू प्रिपरेशनची सुविधा असेल. ऑनलाईन बॅचच्या विद्यार्थ्यांना कन्वर्ट करायचं आहे ऑफलाईन बॅचमध्ये तर त्याची तशी काही सुविधा आहे का? तर बिलकुल जे विद्यार्थी आपल्या प्राईम 8 पर्यंतच्या बॅचेसमध्ये ऑनलाईन ॲडमिशन ज्यांनी घेतलेलं आहे त्यांनी भरलेली जी काही फीस असेल त्या फीसपैकी जर तुम्ही 10,000 भरलेत तर त्यापैकी 50% म्हणजे 5,000 हे ऑफलाईनच्या फीसमधून मायनस होतील आणि त्या पद्धतीनं उरलेली फीस भरून आपल्याला ऑफलाईन बॅचेस कंटिन्यू करता येतील. डेमो लेक्चर्स आपले 2 ते 5 जूनपर्यंत अवेलेबल आहेत. 4 दिवस आपण डेमो लेक्चर करू शकतो. बाहेर गावून भरपूर विद्यार्थी इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये संकल्प एज्युकेशनला ऑफलाईन क्लासेससाठी येत असतात. त्यांच्यासाठी आजूबाजूला मुलांचे हॉस्टेल मेस याची सुविधा आहे का? तर बिलकुल आजूबाजूला वॉकिंग डिस्टन्सवर आपल्याला लागल तेवढे हॉस्टेल्स, गर्ल्स हॉस्टेल्स, बॉईज हॉस्टेल्स, रूम्स, मेस अवेलेबल आहेत. रीडिंगची सुविधा आहे. या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सवर अवेलेबल आहेत. संकल्प एज्युकेशनचं कोणतंही हॉस्टेल किंवा मेस नाही. तुम्हाला त्याच्या बाबतीत लागणारे कॉन्टॅक्ट हे बिलकुल प्रोव्हाइड केले जातील. त्यामुळे आपण येण्या अगोदर या नंबरवर जर कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला
हॉस्टेलच्या आणि मेसच्या कॉन्टॅक्ट्सची डिटेल्स हे शेअर केले जातील. तर त्या पद्धतीनं बाहेरगावचे जे विद्यार्थी येत आहेत त्यांना ह्या मेस आणि हॉस्टेलच्या सुविधा पण अवेलेबल आहेत. सोबत आपण असलेल्या सध्याच्या बिल्डिंगमध्ये जी आपली संकल्प एज्युकेशनची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये 1.5 ते 2 महिना आहेत. त्याच्या पुढच्या 2 महिन्यानंतर आपण नवीन स्ट्रक्चर जे आपलं तयार झालेलं आहे, नवीन बिल्डिंग संकल्प एज्युकेशनची जी क्रांती चौक पोलीस स्टेशन रोडला आहे, इथून असलेल्या बिल्डिंगपासून 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर तिथं आपण शिफ्ट होणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला बाकीच्या कंटिन्यू सुविधा ॲज इट इज असतील. इतर डाऊटसाठी तुम्हाला या 2 नंबर्सवर कॉन्टॅक्ट करता येईल. ॲडिशनल माहिती बॅच संदर्भात घेता येईल. बॅचच्या स्टडी मटेरियल बाबतीत ऑलरेडी सांगितलेलं आहे. सोबत ही जी चालू होणारी बॅच आहे संकल्प एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर येथे, त्या बॅचला येत असताना आपल्याला क्लासचा ॲड्रेस माहिती असणं गरजेचं आहे. तर त्या ॲड्रेससाठी डिटेल इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे. शिवाजी हायस्कूल रोड आहे, सिल्लेखाना चौक जर आपण कोणाला सांगितला येत असताना, क्रांती चौकपासून सरळ पैठण गेटच्या रोडला तिथे सिल्लेखाना चौक, ज्याला आपण नूतन कॉलनी सिग्नल पण म्हणतो, हे तुम्हाला छत्रपती संभाजीनगरच्या संकल्प एज्युकेशनचा डिटेल ॲड्रेस आहे. या ॲड्रेसवर आपण डिरेक्टली क्लासच्या बिल्डिंगवर पोहोचू शकता. बाकी अजून इन्फॉर्मेशन आपल्याला या संदर्भात ऑलरेडी सगळ्या दिलेल्या आहेत. महत्त्वाचं सगळ्यात तर बॅच कधी स्टार्ट होते, तेजस 8.0 कंप्लीट ऑफलाईन बॅच ही आपली स्टार्ट होते 2 जूनपासून छत्रपती संभाजीनगर येथे दुपारी 12:30 ते 5:30 या वेळेमध्ये. तुमच्या जवळचे विद्यार्थी ज्यांचं रिसेंटली ग्रॅज्युएशन झालं आहे किंवा फायनल इयरला आहेत, या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. नवीन बॅचची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. ॲडिशनल काही डाऊट आले तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर आपल्याला कॉल करायचा आहे. टिल देन या बॅचच्या संदर्भात ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तोपर्यंत आपण इथं थांबूया. धन्यवाद.